नमस्कार मित्रांनो, सर्व डी.एड. बी.एड धारकांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला सर्वप्रथम सिलॅबस समजून घेणे महत्त्वाचं आहे आणि त्या सिलॅबसमध्ये एखाद्या विषयात कोणत्या घटकावर कसे मार्क किंवा कसे प्रश्न विचारले जातात ते आपण समजून घेणे महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला अभ्यास करताना ते एकदम त्यामध्ये अचूकता आणि वस्तुनिष्ठता येईल आणि आपल्याला ते सोयीस्कर होईल. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मराठी या विषयाचा पेपर क्रमांक 1 साठी सिलॅबस काय असतो, कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात, कसे प्रश्न विचारले जातात ते संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे घटक किंवा जे मुद्दे सांगणार आहे त्याच मुद्द्यावर आजपर्यंतच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला याच घटकांचा अभ्यास करायचा आहे. बाकी विनाकारण पूर्णच्या पूर्ण सिलॅबस कव्हर करण्याची गरज नाही. जे तुम्हाला या ठिकाणी मी मुद्दे सांगतो त्याच मुद्द्यांवर किंवा त्याच घटकांवर आजपर्यंत झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये मराठी विषयात प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, आपण वेळ न गमावता चला या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये मराठी विषयाचा अभ्यासक्रम आपण कव्हर करूया. तर मित्रांनो, आजपर्यंत विचारलेले आहेत. वर्णमाला या घटकावर प्रश्न विचारतो. वर्णमाला या घटकावर कसा, तर कठोर वर्ण, मृदू वर्ण किंवा वर्णांचे प्रकार यावर अगदी सोपा प्रश्न विचारला जातो. वर्णमाला तुम्हाला या ठिकाणी करून जायची आहे. त्यानंतर तुम्हाला शब्दांच्या जाती म्हणजे बघा, नाम म्हणजे नामामध्ये नामाचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय या घटकांवर जास्तीत जास्त नाम आणि क्रियापद तसेच विशेषण या 3 घटकांवर किंवा या 3 मुद्द्यांवर जास्ती प्रश्न विचारले आहेत. कोणकोणते, तर शब्दांच्या जातीमध्ये नाम, नामामध्ये नामाचे प्रकार किंवा विशेष नाम कोणते, सामान्य नाम कोणते, भाववाचक नाम कोणते अशा प्रकारचा प्रश्न विचारतो. किंवा क्रियापदाचे अर्थ किंवा क्रियापदाचे प्रकार अशा प्रकारचा प्रश्न विचारतो. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला शब्दांच्या जाती हा एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून जायचा आहे. त्यानंतर तुम्हाला विचारतो मित्रांनो लिंग विचार. ठीक आहे. लिंग विचार म्हणजे स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग यामध्ये तुम्हाला लिंग हा मुद्दा किंवा हा टॉपिक या ठिकाणी कव्हर करायचा आहे. त्यानंतर वचन, वचनाचे मित्रांनो 2 प्रकार असतात, एकवचन, अनेक वचन. यावर सुद्धा एक प्रश्न विचारलेला असतो. प्रत्येकच परीक्षेमध्ये किंवा आजपर्यंत झालेल्या प्रत्येक टी.ई.टीमध्ये वचनावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरचा आहे शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये कोणते कोणते, तर प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, अभ्यस्त अशा घटकांवर जास्तीत जास्त प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित यावर हमखास 2-2 प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्यय घटितही विचारलेला आहे आणि उपसर्ग घटितही या ठिकाणी विचारलेला आहे. तर तुम्हाला हा मुद्दासुद्धा किंवा हा टॉपिक क्लिअर करायचा आहे. त्यानंतर शब्दशक्ती, त्यानंतरचा मुद्दा येतो शब्दशक्ती. आता शब्दशक्ती म्हणजे काय, तर यामध्ये अभिधा, व्यंजना, लक्षणा म्हणजे ज्याला आपण वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ म्हणतो, हा या ठिकाणी शब्दशक्ती हा घटक आपल्याला या ठिकाणी संपूर्ण क्लिअर करून जायचा आहे. शब्दशक्ती तुम्ही जर क्लिक केलेत तर यावर तुम्हाला हमखासपणे एक प्रश्न विचारतो. अभिधा म्हणजे काय, लक्षणा म्हणजे काय आणि व्यंजना म्हणजे काय किंवा वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ म्हणजे काय, हे जर तुम्ही सहज एकदम साध्या पद्धतीने वाचलात तरी परीक्षेमध्ये तुम्ही सहज याचं उत्तर एक्झॅक्ट देऊ शकता. त्यानंतरचं आहे शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द. यामध्ये मित्रांनो काना, मात्रा, वेलांटी, उकार याचे ऱ्हस्व दीर्घचे नियम, यावर शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतो. तर तुम्हाला लेखनाचे नियमसुद्धा माहीत पाहिजे किंवा विलांटी कोणती वापरायची, उकार कोणता वापरायचा या प्रकारावर तुम्हाला हा एक प्रश्न विचारला जातो. शुद्ध शब्द निवडा किंवा अशुद्ध शब्द निवडा. त्यानंतर असतो लेखनाचे नियम. लेखनाचे नियमामध्ये विरामचिन्हे किंवा वाक्य दुरुस्त करून लिहा अशा प्रकारचा तुम्हाला यामध्ये एक प्रश्न येतो. जास्तीत जास्त विरामचिन्हांचा योग्य वापर करून लिहा किंवा वाक्यात विरामचिन्हे किती आले आहेत अशा प्रकारचा टी.ई.टीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा या ठिकाणी कोणता आहे, तर विरामचिन्हे यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर कशावर विचारण्यात आलेला आहे तर ते सुद्धा पाहून घेऊया आपण. ठीक आहे. तर विरामचिन्हे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला विचारतो महत्त्वाचा आणि अगदी सोपा घटक म्हणजेच समानार्थी शब्द. आता समानार्थी शब्द
मग समानार्थी म्हणजे समान अर्थाचे, वाऱ्याला काय म्हणतात तर वाऱ्याला पवन म्हणतात, सूर्याला काय म्हणतात तर सूर्याला भास्कर म्हणतात, हे समानार्थी. त्यानंतर विरुद्धार्थी, विरुद्धार्थी शब्द सकाळचे विरुद्ध संध्याकाळ, असे बरेचसे खरे खोटे बरे वाईट असे बरेच तुम्हाला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द या घटकावर प्रत्येकी एक एक प्रश्न विचारला आहे. कन्फर्म विरुद्धार्थी शब्दावर एक विचारणार आणि समानार्थी शब्दावर एक विचारणार. त्यानंतर मित्रांनो गटात न बसणारे शब्द यावर सुद्धा एक प्रश्न विचारतो. तुम्हाला 4 शब्द किंवा 5 शब्द दिलेले असतील, त्यामध्ये एक वेगळा शब्द दिलेला असेल जो अर्थाने किंवा गुणाने त्या गटात बसत नसतो, तो शब्द तुम्हाला ओळखायचा असतो. तर हा मित्रांनो तुम्ही सहजरित्या ओळखू शकता. हा सोपा आहे. हा तुमच्या तत्कालीन किंवा त्यावेळेच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून होणार आहे. तुम्ही जर विचार करण्याची शक्ती चांगली असेल तर सहज तुम्ही हा सोडवू शकता. त्यानंतर कोणता येतो तर मित्रांनो वाक्प्रचार. आता मित्रांनो शब्दसंग्रहामध्ये बघा वाक्प्रचार आणि म्हणी ह्यावर प्रत्येकी एक एक प्रश्न विचारला जातो. वाक्प्रचारवर एक प्रश्न हमखास विचारतो. त्यानंतर म्हणी नडी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे वगैरे वगैरे किंवा उथळ पाण्याला खळखळाट फार, अशा प्रकारच्या ज्या म्हणी असतात, वाक्यप्रचार असतात, चोप देणे मार देणे असे जे वाक्यप्रचार असतात, या वाक्यप्रचारावर एक आणि म्हणीवर सुद्धा एक प्रश्न हमखास विचारतो. त्यानंतर मित्रांनो प्रत्येकच परीक्षेमध्ये प्रयोगावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रयोग कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. तर प्रयोगाच्या 3ही प्रकारावर तुम्हाला कोणता ना कोणता एक प्रश्न हमखास नक्की यामध्ये TET परीक्षेत विचारण्यात येत असतो. त्यानंतर विचारतो मित्रांनो वाक्याचे प्रकार. आता वाक्याच्या प्रकारामध्ये मित्रांनो स्वरूपानुसार आणि अर्थानुसार वाक्य प्रकार पडतात. त्यामध्ये मित्रांनो बघा मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य या प्रकारामधून विचारू शकतो किंवा संकेतार्थी, आज्ञार्थी, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य यावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. वाक्याच्या प्रकारावर कोणताही एक प्रश्न यामध्ये विचारतो. ठीक आहे. त्यानंतर कोणता आहे तर त्यानंतर विचारतो मित्रांनो समास. समासावर प्रत्येकी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे समासावर. त्यानंतर समास तुम्हाला या ठिकाणी वाचून जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो काळाचे प्रकार म्हणजे काळाचे 3 प्रकार आणि प्रत्येक काळाचे 4 प्रकार असे उपप्रकार आहेत. ते सर्वच्या सर्व तुम्हाला या ठिकाणी भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या 3ही काळांचा या ठिकाणी जर तुम्ही अभ्यास करून गेलात तर काळ घटकावरील किंवा काळावरील तुमचा प्रश्न अजिबात चुकणार नाही. ठीक आहे. त्यानंतर कोणता आहे तर तुम्हाला त्यानंतर वाचायचा आहे शब्दसमूहासाठी एक शब्द. शब्दसमूहासाठी म्हणजेच घोडा बांधण्याची जागा तर काय तर तबेला. ठीक आहे. ज्या ठिकाणी असं म्हणजे शब्दसमूहासाठी आपल्याला एक शब्द द्यायचा असतो म्हणजे समूहदर्शक शब्द म्हणू शकतो आपण त्याला. असे शब्दसमूहासाठी एक शब्द असा विचारतो. त्यानंतर शब्दाचे सामान्य रूप. शब्दाचे सामान्य रूप म्हणजे एखाद्या मूळ धातूला प्रत्यय लागून होणारे शब्दांचे बदल यावर सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हा अगदी सोपा आहे. घोडा असेल तर घोड्याचा काय होतो, घोड्या होतो. म्हणजे सहज तुम्हाला एकदम हा शब्दाचे सामान्य रूपवर अत्यंत सोपा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाठ करून जायचं आहे किंवा वाचून जायचं आहे प्रसिद्ध साहित्य आणि लेखक. तर मित्रांनो हा अत्यंत सखोल असा अभ्यासक्रम आहे. यामध्ये आपण वस्तुनिष्ठता सांगू शकणार नाही, परंतु तुम्हाला शक्य तितके प्रसिद्ध साहित्य म्हणजे मराठीच्या संदर्भातले साहित्य आणि त्या साहित्यांचे लेखक तुम्हाला वाचून जायचे आहे. जसे की श्यामची आई, साने गुरुजी, बनगरवाडी, व्यंकटेश माडगुळकर असं यांचं जसं हे प्रसिद्ध पुस्तक आहे. जसे अग्निपंख, अब्दुल कलाम यांचं अशा प्रकारचे प्रसिद्ध साहित्य आणि लेखक तुम्हाला पाठांतर करून ठेवायचे आहेत, जेणेकरून परीक्षेमध्ये हमखास एक प्रश्न विचारणार आहे यावर. त्यानंतर साहित्यिक आणि साहित्यिकांचे टोपण नाव. पुढचा विचारतो मित्रांनो साहित्यिक आणि साहित्यिकांचे टोपण नाव. आता साहित्यिक आणि साहित्यिकांचे टोपण नावमध्ये काय तर समजा बालकवी कोणाला म्हणतात तर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ठीक आहे. त्यानंतर रानकवी कोणाला म्हणतात तर रानकवी हे कोणाचं नाव आहे तर नाधो महानोर. कवी नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी म्हणतात. कुसुमाग्रज यांचं विवा शिरवाडकर नाव आहे. अशा प्रकारे तुम्हाला या साहित्यिकांचे टोपण नावं पाठांतरच करून जायचं आहे. आपण या घटकावर स्पेशल समोर व्हिडिओ बनवणार आहोत. प्रत्येक साहित्यिक आणि त्यांचं टोपण नाव तुम्हाला आपण डिटेल्समध्ये सांगणार आहोत. तर मित्रांनो पुढचा मुद्दा आहे मराठी भाषेतील विशेष व्यक्ती म्हणजे मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात, मराठी भाषेचे आद्य
आद्य ग्रंथ कोणी लिहिला किंवा मराठी भाषेचे शिवाजी कोण, मराठी भाषेचे जॉन्सन कोण, मराठी भाषेमध्ये विशेष कार्य करणारे जे प्रसिद्ध व्यक्ती असतात त्यांच्याबद्दल या ठिकाणी एक प्रश्न विचारतो. त्यानंतर मित्रांनो पत्रलेखनावर हमखासपणे प्रश्न विचारते. आता पत्रलेखनावर म्हणजे पत्र लिहायला काही विचारत नाही, तर आईस पत्र लिहिताना, बाबास पत्र लिहिताना, भावास पत्र लिहिताना, मित्रास पत्र लिहिताना पत्राचा मायना काय लिहिला जातो, त्यामध्ये सुरुवात कशी केली जाते, म्हणजे या पत्रलेखनावर आधारित तुम्हाला एका वाक्यात वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला असतो. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर हे तुम्हाला प्रश्न कव्हर करायचे आहेत. आता मित्रांनो पुढचा मुद्दा आहे उतारा. तर या उतार्यावर जवळपास तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जातात आणि कविता किंवा पद्यभाग असतो यावर 4 प्रश्न हमखास विचारले जातात. तर मित्रांनो समजा जरी उतार्यावर 4 प्रश्न असले आणि कवितेवर 4 प्रश्न असले तरी हे 8 प्रश्न तुमचे जसेच्या तसे तुम्हाला उतारा आणि कविता वाचून समजून उमजून 4 दुने 8 प्रश्नांची उत्तरे सोडवायची असतात आणि उरलेले जवळपास 20 ते 22 प्रश्न हे तुमच्या ग्रामर आणि सिलॅबसमधून असतात. ठीक आहे. मराठीच्या ग्रामर आणि सिलॅबस तसेच इतर साहित्यिक किंवा शब्दसंग्रह यावर ते 20 ते 22 प्रश्न असतात. अशा प्रकारे जर मित्रांनो तुम्ही हेच घटक जर करून गेलात तर हमखास तुम्हाला मराठी या विषयामध्ये 25पेक्षा जास्त गुण हमखास येणार आहेत. म्हणजे जवळपास तुम्हाला 30 पैकी 25 ते 27 गुण असं होऊ शकते की तुम्ही पैकीच्या पैकी 30 गुणसुद्धा घेऊ शकता. तर मित्रांनो अपेक्षा करतो की अशा प्रकारे तुम्हाला हे सर्वच्या सर्व घटक समजले असतील. तर मी तुम्हाला या ठिकाणी जितके घटक सांगितलेले आहेत फक्त त्याच घटकांचा अभ्यास करा. तुम्हाला इतर कोणताही अभ्यास करण्याची गरज नाही. मराठी या विषयात तुम्ही पैकीच्या पैकी गुण घेणार आहात. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून आम्ही टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.